हॅलो ब्युटिफुल पीपल. सो प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही दिव्यागरमध्ये एंट्री केली होती. आणि जसं तुम्ही एंट्री कराल सो तिथलचं त्यांचं जे एक रूल आहे ग्रामपंचायतची, ते लोक एक पावती देतात जी की 30 रुपीजमध्ये आपल्याला घ्यावी लागते एंट्री करण्यासाठी. सो आम्ही पावती काढली होती आणि त्याच्यानंतर आम्ही एंट्री पण केली होती. सो सी कोकणचा व्ह्यू किती सुंदर दिसतो आणि मी इथेच एवढी खुश होत होते. आणि नंतर आम्ही आमचं जे रेस्टॉरंटचं जे लोकेशन आहे आम्ही ते फाइंड करत होतो, आम्ही ते शोधत होतो. सो आम्ही तिथे विचारलं एक दोन लोकांना. सो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि आम्ही मॅपवरती सुद्धा पाहत होतो, पण तिथे एक थोडंसं जम्बलिंग रोड होता म्हणूनसाठी आम्हाला काही समजत नव्हतं. सो मग आम्हाला ते लोकेशन भेटलं होतं आणि आम्ही आमच्या रेस्टॉरंटच्या इथे पोहोचलो होतो. सो रेस्टॉरंटचं नाव होतं सी व्ह्यू रिसॉर्ट. आणि मी इथे सेकंड टाईम आलेली आहे. फर्स्ट टाईम मी ऑलरेडी इथे आलेली आहे आणि सेम जागेच थांबले होते बिकॉज इथे खूप अफोर्डेबलसुद्धा रूम अवेलेबल आहेत. आणि इथनं बीच फक्त 5 मिनिट्सवरती आहे. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला ते दिसेलच. सो आम्ही ते पोहोचलो होतो, गाडी आम्ही पार्क केली होती. हे जे ओनर आहेत त्याचे, आणि त्यांना मी ऑलरेडी प्री बुकिंगच केली होती, त्यांना मी कॉल करून 2 दिवस आधी. सो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं, व्यवस्थित आम्हाला सगळे रूम्स दाखवले. त्यांच्या रूम्सची थोडीशी साफसफाई चालू होती. सो जे रूम क्लीन झाले होते ऑलरेडी, सो मग त्यांनी आम्हाला 2 रूम दाखवले, एक इकडचा राईट साईडचा आणि हा लेफ्ट साईडचा. सो मी लेफ्ट साईडचा जो रूम आहे तोच मी फायनल केला होता. सो तिकडनं बिकॉज जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसत होता बाहेरचा. आता बाहेर बघा तुम्ही, पूर्ण ग्रीनरी, बॅक साईडला पूर्ण त्यांचं बाग होती, तिथे केळीचे झाडे वगैरे सगळं होतं. आणि खाली तुम्ही पाहू शका पार्किंगसाठी खूप प्रशस्त जागा पण आहे. सो आम्ही आमची कार तिथेच पार्क केली होती. आणि हे मला सांगत होते की इथे किती चेंजेस झालेत बोलून, कारण की मी लिटरली इथे 1-2 वर्षांनी रिटर्न आले होते. सो मग मीनी आवरलं, क्लोथ्स वगैरे चेंज केले, आम्ही फ्रेश झालो बिकॉज आम्हाला बीचवरती जायचं होतं. सो जे ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायचे होते, सो आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो थोडीशी, की कसे बनवायचे बोलून. 1-2दा तर ते फेल झाले, बट नंतर नंतर आम्ही व्यवस्थित बनवले होते. आणि त्याच्यानंतर मी रेडी झाले, कॅप वगैरे घातले बिकॉज बाहेर खूप जास्त ऊन होतं. आणि आम्ही निघालो. ह्यानी रूम लॉक केला होता, सो त्याने पण कॅप वगैरे घातली होती बिकॉज ऊन खूप होतं. आणि कॅप घातल्यावरती मला ते व्यवस्थित नव्हतं वाटत, म्हणूनसाठी मी कॅप काढली आणि त्याला बोलत होते की कॅप काढल्यावरती मी जास्त चांगले दिसते. आणि ही त्यांची बाग होती. संध्याकाळी जे डिनर आहे आम्ही इथेच करणार होतो. सो इथून मी बीच पाहिला होता. सो मी काय काय मज्जा केली बीचवरती बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.